नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळे धामणगाव तालुका शिलोद जिल्हा परभणी. आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये 7 तारखेपासून पूर्व विदर्भाकडून पाऊस येणार आहे, 8ला मराठवाड्याकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज सांगितला होता. आणि तसाच पाऊस पडला. 7ला पडला पूर्व विदर्भात, 8ला पश्चिम विदर्भात आणि आज 9ला पडणार आहे मराठवाड्याकडं. तर आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पावसाचा मुक्काम वाढला. म्हणजे राज्यात आता आज आहे 9 मे पासून ते 16 मे पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज मराठवाड्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे. पण उद्या 10 मे पासून राज्यामध्ये सगळीकडे पावसाला सुरुवात होणार आहे. 10 मे, 11 मे, 12, 13, 14, 15 मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. सांगायचं झालं तर राज्यात आपण एक भागातून सुरुवात करू. म्हणजे 9 मे ते 15 मेच्या दरम्यान जवळपास सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे. तिकडे ऊसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी आंब्याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे. नाशिककडे, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची. त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच पंढरपूर, लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली,